च्या काळामध्ये जेव्हा सगळे हे उबाठाचे, मनसेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते, त्यावेळी या नाशिकमध्ये हा देवाभाऊ आला होता आणि या ठिकाणच्या प्रत्येक कोविड केअर सेंटर मध्ये आणि आयसीयू पर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा नाशिकला आले? मी तर वर्षातनं 4दा नाशिकला येतो, पण तुम्ही किती वेळा नाशिकला आले? निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं. अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, हे निवडणूक पर्यटक आहे, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत. आणि म्हणून काळजी करू नका. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजही मी तुम्हाला सांगतो, नाशिकशी माझं नातं तेच आहे. कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. या नाशिकची जबाबदारी मी घेतली आहे. नाशिककरांनी तुम्हालाही सत्ता दिली होती, त्यावेळी तुम्ही काहीच केलं नाही. मी आजही सांगतो, ज्यावेळी कुंभमेळ्याची वेळ आली, कुंभमेळ्याच्या वेळी यांनी हात वर केले, काही करता येणार नाही म्हणून सांगितलं. आमच्याकडे वेळ कमी होता, पण गिरीश भाऊंनी आम्ही या ठिकाणी त्याही 2015च्या कुंभमेळ्यामध्ये यांनी सांगितलं महानगरपालिका एक पैसा देणार नाही. म्हटलं काही हरकत नाही, सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने देईन. सगळा पैसा त्याही राज्य सरकारच्या वतीने दिला आणि कुंभमेळा निर्विघ्न पार पडला. ईश्वराच्या कृपेने 2015चा कुंभमेळा कुंभमेळ्याच्या इतिहासातला एकमेव कुंभमेळा आहे ज्याच्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. अतिशय सेफ असा कुंभमेळा त्यावेळी आपण पार पाडला. आणि म्हणून आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कुंभमेळ्याची देखील खिल्ली उडवणारे हे लोक आहेत. गंगेचं पाणी पिणार नाही म्हणून सांगतात आणि गोदातीरी येऊन या ठिकाणी भाषण करतात. अशा पद्धतीचे काम करणारे लोक आहेत. मी तुम्हाला सांगतो, आपण प्रश्न विचारला ना, आमचा काय आराखडा आहे, आम्ही काय काम केलंय, आम्ही काय काम करणार आहोत, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 30,000 कोटी रुपयाची कामं आता या नाशिकमध्ये आणि नाशिकच्या परिसरामध्ये आम्ही हातामध्ये घेतली आहेत. या नाशिकला बदलवून दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आज नाशिकचं जे विमानतळ आहे, या विमानतळाचा विकास आपण हातामध्ये घेतला. 640 कोटी रुपये राज्य सरकार देत आहे, 600 कोटी रुपये केंद्र सरकार देत आहे आणि या विमानतळाचा विस्तार करून नाशिकचं विमानतळ हे वर्ल्ड क्लास विमानतळ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्या विमानतळामध्ये जी कॅपॅसिटी आहे त्याच्या 4 पट जास्त कॅपॅसिटी या ठिकाणी आम्ही तयार करतो आहोत. जास्तीत जास्त विमानं उतरू शकतील ही व्यवस्था आम्ही करतो आहोत. केवळ कुंभपुरतं हे विमानतळ नाही आहे. आज जगाच्या पाठीवर उद्योग त्याच ठिकाणी जातात जिथे चांगलं विमानतळ असतं, जिथे चांगली कनेक्टिव्हिटी असते. गुंतवणूक त्याच ठिकाणी होते जिथे वेगवेगळ्या देशांची, वेगवेगळ्या राज्यांची कनेक्टिव्हिटी असते. त्यामुळे हे जे विमानतळ आम्ही तयार करतो, हे विमानतळ भविष्यातल्या नाशिकचा विचार करून, भविष्यातल्या नाशिकला एक औद्योगिक नगरी म्हणून या ठिकाणी तयार करण्याकरता, नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्याकरता हे विमानतळ आपण तयार करतो. आणि त्यासोबत नाशिकची पुढची जीवन वाहिनी म्हणून 10,000 कोटी रुपयाचा नाशिकचा नवीन रिंग रोड आम्ही तयार करतो. हा केवळ रोड नाही आहे, नाशिकच्या भविष्याची नांदी म्हणजे हा रिंग रोड आहे. हा रिंग रोड 260 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया नाशिकचा, याला व्यापून त्याला विकासाकडे नेणार आहे. 4 राष्ट्रीय महामार्ग, 4 राज्य महामार्ग, समृद्धी महामार्ग, नाशिक चेन्नई महामार्ग, या सगळ्या महामार्गांना जोडणारा हा रिंग रोड या ठिकाणी तयार होणार आहे.